आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण करणार आहोत उपासाला चालणारा खजूर कराची हलवा। शुगरलेस आहे, कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरला नाही हा। चला तर मग बघूया कसा करायचा शुगर फ्री कराची हलवा। त्यासाठी इथे मी 2 कप एवढं खजूर घेतला आहे। त्यात अर्धा कप गरम पाणी ॲड करणार आणि याला अर्धा तास छान भिजवत ठेवणार। तुम्ही याच्या जागी सीडलेस खजूर सुद्धा वापरू शकता। आता अर्धा तास झाला आहे। जस्ट असं प्रेस करून आपण याच्यातनं सीड काढून घेऊ। अशा प्रकारे बाकी सगळे खजूर सुद्धा तयार करून घ्यायचे आपल्याला। खजूर मी सगळे स्वच्छ करून घेतले आहे। आता याला आपण बारीक ग्राइंड करून घेऊ। अगदी आपल्याला बारीक अशी पेस्ट करायची आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक पेस्ट झालेली। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊ आणि याच्यात 2 टेबलस्पून एवढं आपण तूप ॲड करणार आहोत। आता जोवर तूप ॲब्झॉर्ब होत नाही आपण याला स्टर करणार आहोत। 2 मिनिटात ॲब्झॉर्ब होतं। तुम्ही बघू शकता तूप पूर्णतः ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता परत आपण याच्यात 2 टेबलस्पून एवढं तूप ॲड करणार आहोत आणि पुन्हा स्टर करून घेऊ। तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला आहे, हे शिजलं आहे। आता या स्टेजला आपण 2 टेबलस्पून एवढं साबुदाणा पीठ मी घेतलंय जे घरी केलेलं आहे। या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता आणि अर्धा कप एवढं पाणी याची चांगली अशी पेस्ट करून घेणार आहोत। आपल्याला उपासासाठी करायचं आहे म्हणून याच्या साबुदाणा पीठ ॲड केलाय। या जागी कॉर्नफ्लॉवर सुद्धा ॲड करता येतो। तुम्ही बघू शकता व्यवस्थित। आता आपण याला तयार केलेल्या मिश्रणात ॲड करून घेऊ आणि पटकन असं स्टर करायचं आहे। व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यात 1 टेबलस्पून पाणी ॲड करेल मी। कंटिन्यू स्टर करायचं आहे। खूप वेळ लागत नाही, 10 मिनिटात हा खजूर हलवा रेडी होतो। कधी पण उपास नसला तरीही आपण करू शकतो, खाऊ शकतो। हेल्दी आहे, साखर न वापरल्यामुळे खूपच हेल्दी आहे। पहा तुम्ही गोळा रेडी झाला, त्याला लिटिल बिट शाईन येते आहे। या स्टेजला अजून 1 टेबलस्पून पाणी ॲड करते मी। वाव, मस्त ग्लॉसी झालेला आहे। अंड्याचा गोळा फॉर्म झालेला आहे, जो खूप असा स्टिकी असा गोळा फॉर्म झालेला आहे। हेच टेक्स्चर आपल्याला याचं हवं असतं। आता दुसरीकडे मी एक छोट्याशा पॅन मध्ये 1 टेबलस्पून एवढं तूप घेतलं आहे आणि त्यात चिरलेला बदामाचे काप घालणार आहे। बदाम नाही तर तुम्ही काजू किंवा मगज काहीही घालू शकता। थोडेसे जाडसरच असे काप केले म्हणजे ते असे दाताखाली आले तर छान लागतात। अगदी थोडंसं स्टर करून घेऊ। आता हे फ्राईड बदाम आपण हलव्यावरती टाकून घेऊ। थोडंसं स्टर करून या स्टेजला मी इथे वेलची पूड ॲड करते आहे। कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल तसं। तसा आपला बदाम हलवा रेडी आहे, पण अगदी 2 मिनिटं आपण याला स्टर करूया। याने तूप पण सोडलं आहे, हे ग्लॉसी झालेलं आहे। तुम्हाला टेक्स्चर जास्त चुवी हवं असेल तर जास्त शिजवून घ्यायचं। भांड्याला काहीही लावलेलं नाही आहे कारण त्याला ऑलरेडी त्याच्यात भरपूर तूप आहे, ते तसं चिपकणार नाहीच। तुम्हाला हवं असेल तुम्ही चौकोनी भांड्यात पण काढून घेऊ शकता। थोडंसं असं प्लेन करू। हा असा छान ग्लॉसी कलरच हवा असतो आपल्याला कराची हलव्याचा। मी याला 1 तास जवळजवळ बाहेर ठेवलं होतं। फ्रीज मध्ये नाही ठेवायचं, नाही तर त्याचा ग्लॉसी कलर चालला जाईल। त्याला आता आपण डिमोल्ड करून घेऊ। वाव,
आपला कराची हलवा रेडी आहे, तो पण कॉर्नफ्लॉवर आणि शुगर न वापरता. तुम्हाला हव्या त्या आकारात याला कट करून घ्या. तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता, अगदी सॉफ्ट आणि जसं कराची हलव्याचं असायला हवं तसंच झालेलं आहे. नक्की करून बघा या उपवासाला खजूर कराची हलवा. आणि हो, आवडलं तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या गोष्टी शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.